करवई बदलापूर पुन्हा एकदा सर्वांचं करतोय सहर्ष पूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट आहे आणि बॉल चालला थेट एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोफ, 4 रन्स.
मिळते. एका बाजूला संघ मानिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट शिरवली. मानिवली बनाम शिरवली असं बॅटल आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा आपण पाहताय, स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा गौरवाची, स्पर्धा परंपरेची आणि स्पर्धा संस्कृती जपणारी. अर्थातच ग्रामस्थ मंडळ काकडपाडा व सिद्धिविनायक स्टार काकरपाडा आयोजित काकडपाडा चषक 2026 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पहिलं पर्व आणि याचा मग सर्वांना गर्व आणि या पहिल्याच पर्वामध्ये सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय. उद्घाटनीय लढत अगदी मानिवली बनाम शिरवली पूर्वार्धाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना शिरवली टीमच्या धावा आपल्याला पाहायला मिळतात 7 या अंकावरती. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तेजस आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सौरभला आपण पाहतोय. हो, शफलून क्रॉस बॉडीचा फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. डीप मिड विकेट मधून फिल्डर प्रचंड वेगाने बॉल पर्यंत आलाय. बॉलला कॅरी केलंय, थ्रोपैकी करेल तोपर्यंत एकच धाव मैदानाच्या आतमध्ये मिळतीये. अगदी सिंगल इथे मिळाली आणि सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं. 3 गड्यांच्या नुकसानात 8 या अंकावरती 8 ऑन बोर्ड. जनमान शिरवली या टीमला तुम्ही पाहताय. स्विचिट करायचा प्रयत्न सौरभला आपण पाहतोय. अगदी दुधारी ती तलवार त्याला चालवायची होती, दुहेऱ्या ती आता शस्त्र त्याला बाहेर काढायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, स्विंग अँड मिस आला. डॉट बॉल. ओव्हर नंबर 2 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. ज्ञानेश्वर ओव्हर नंबर 2 मध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली कामगिरी गोलंदाजीची आपल्याला पाहायला मिळाली. अवघ्या 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल पुन्हा एकदा ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं, जे चित्र 5व्या बॉलवरती पाहायला मिळालं होतं. आणि आता खऱ्या अर्थानं एंड ऑफ द सेकंड ओव्हर बघता बघता षटक क्रमांक कंप्लीट झाले. ते तब्बल दुसरं 2 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जर्मन शिरवली संघ जाऊन पोहोचलाय 3 गड्याच्या नुकसानात 8 या अंकावरती. 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, 2 ओव्हर्स कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जर्मन शिरवली. स्ट्रोक डिझे. समाज वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती रवी पवारला आपण पाहता. जर विचार करायला गेलं ना तर स्ट्रायकिंग तयार. सौरभ साठी बॉल समोरच्या दिशेने खेळला. ओव्हर द बॉल रेट, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर एका टप्प्यावरती बॉलला कॅरी केले. थ्रोपैकी झालीये, सिंगल इथे कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि बघता बघता 2 धावा झाल्यात मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट या 2 बॅटरच्या दरम्यान. कट करायचा प्रयत्न. दफलक डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 1 और 1 11 11 ऑन बोर्ड. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अगदी फलंदाजांना आशाभूत नजरेनं पाहिलं होतं पंचांकडे, पण पंच आपल्या निर्णयात ह्या आता खऱ्या अर्थानं या आपण पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टेक्निकल रूम मध्ये आपण जाऊयात. आता थर्ड अंपायरला चॅलेंज खऱ्या अर्थानं करण्यात आलंय. टीव्ही अंपायरची मदत आता खऱ्या अर्थानं घेण्यात आल्या. पाहूयात आपण टेक्निकल रूम मध्ये केलं जाईल चेक. आता बॉलचा अँगल, बॉलची दिशा हे सर्व काही पाहिलं जाईल.
जाईल, बॉलची दिशा पाहिले जाईल आणि एक चांगला निर्णय प्रत्येकापर्यंत पोहोचवला जाईल. आमचे तिन्ही ऑफिशियल पंच खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला वर्क करत असताना यस फायर डिलिव्हरी म्हणजे आताचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये रवी पवारची आपल्याला पाहायला मिळाली. अगदी तिन्ही आमचे ऑफिशियल पंच मिस्टर प्रवीण विशे सर मॅन फ्रॉम मामनोली, त्यानंतर आमचे मिस्टर जगदीश दुधकर सर मॅन फ्रॉम वसार, त्याचबरोबरीनं आमचे सनी भोईर सर मॅन फ्रॉम बदलापूर. पुढे आला फुल ओव्हरलेनचा बॉल क्रॉस बॅटेड फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मिड विकेट मध्ये फिल्डर एका टप्प्यावरती बॉलला स्टॉप केलाय. नॉन स्ट्राईक इनला थ्रोफिकी झाली आहे. तत्पूर्वी रन मिळाले ते सिंगल, एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाही या मैदानाच्या आतमध्ये. जर विचार करायला गेला ना तर अगदी सौरभचा जर विचार करायला गेला तर सलामीसाठी आला होता, पण आतापर्यंत त्यानं संयमी खेळी केली आहे. तेजससाठी हा बॉल फुल ओव्हरलेनचा फ्लिक करायचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन द बॉल, कोणती चुकी होणार नाही. स्ट्रेट इन टू द बास्केट, टिपला जाईल आणि संपला बॅट्समन तेजसचा खेळ. वन मोर विकेट डाऊन. अगदी 12 अंकावरती धक्का क्रमांक लागला, तब्बल 4था टीम जर्मन शिरवली संघाला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सिद्धिविनायक स्टार कोरावळे बनाम जॉनमान टेंबळे. तर चला सिद्धिविनायक स्टार कोरावळे टीमचे कॅप्टन आणि जॉनमान टेंबळे टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा कंपल्सरी टॉस. खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅचच्या मिड इनिंगमध्ये आपण प्रत्येक मॅचचा टॉस खऱ्या अर्थानं करणार आहोत. काटेकोरपणे बांधली गेलेली ही नियमावली आणि या नियमावलीमध्ये चालू असलेली ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यस मसा परिसर टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच काकडपाडा चषक 2026 चा थरार. 4 गडी आतापर्यंत गमावला. टीम शिरवली संघाला 12 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेला. नवीन बॅटर मेघला आपण पाहतोय. या वेळेला फटका जबरदस्त आहे. डीप कव्हरेजचा क्षेत्र निवडलं. वी मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न, दुसरीचा कॉल केला गेलाय. नो स्ट्राईक एंडला थ्रोपैकी जरूर होईल, पण तत्पूर्वी 2 धावा एकवटाचा अवधी जरूर होता आणि 2 धावा इथं एकवटला गेल्यात. षटक क्रमांक 3चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जर्मन शिरवली संघ जाऊन पोहोचला 4 गड्यांच्या नुकसानात 14 अंकावरती. 14 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट, 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जर्मन शिरवली. स्ट्रोक डिझे. सुस्वागतम. याच दरम्यान पद्माकरजी विशे साहेबांचं इथे शुभागमन झालं, त्यांचं करूयात या काकडपाडा चषक 2026च्या वतीनं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. पद्माकरजी विशे साहेबांना विनंती असेल या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाला येऊन विराजमान व्हायचा. जाऊयात आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. नाव बॅक टू क्रिकेट, जिथं मॅच आपल्याला पाहायला मिळते. मानिवली बनाम शिरवली पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शिरवली संघ जाऊन पोहोचलाय तो 14 अंकावरती. अगदी सुरुवात थोडीशी खडतर राहिली आतापर्यंत शिरवली टीमची, पण शेवटच्या अंतिम 2 षटक आहेत आणि अंतिम 2 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं आता अटॅकिंग बॅटिंग करावं लागेल. कारण जर विचार करायला गेला तर त्यांच्या अगेन्स्ट मानिवली सारखा एक दिग्गज संघ आहे. मानिवली टीमकडे जितका बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे तितका बॅटिंग लाईनअप देखील तितका स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना एक चांगला फायटिंग स्कोर जरूर निर्माण करावा लागेल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, दोन्ही संघ एका ताकदीचे, एका हिमतीचे आणि एका क्षमतेचे हे 2 दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आणि 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलत या मोहितला आपण पाहतोय.
यस नावे सासना एंड कडून गोलंदाज निघाला मोहित. सौरभला आपण पाहता झेलची शक्यता. पहिलाच बॉल शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ट्रॅप रचलं गेलं होतं आणि आता त्या ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलाय बॅट्समन सौरभला. धक्का क्रमांक लागलाय टीम शिरवली संघाला 5वा. बॅट्समन सौरभ इज बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्याच बॉल वरती आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलाय ते म्हणजे गोलंदाज मोहितनं. अगदी पहिलाच बॉल फटका जबरदस्त होता पण त्या ठिकाणी जाळं खऱ्या अर्थानं रचण्यात आलं होतं सौरभच्या अगेन्स्ट आणि आता त्या जाळ्यामध्ये त्याला अडकवण्यात आला. विकेट क्रमांक लागला तब्बल 5वा टीम शिरवली संघाला. आता जवळजवळ अर्धा संघ ढासळलाय शिरवली टीमचा. पण मैदानाच्या आतमध्ये जर विचार करायला गेला तर ऋग्वेद आणि मेघ अशी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अगदी आता या मॅचची खऱ्या अर्थानं संपूर्ण धुरा यांच्या खांद्यावरती. ऋग्वेद तयार. मोहितच्या अगेन्स्ट या वळाला चांगला बॉल होता. पंचाकडे लाऊड फील करायचा प्रयत्न. अगदी अफेल तर भरपूर स्ट्रॉंग होती. लेगबॅटच्या स्वरूपात मिळाले ते सिंगल. ICC नियम क्रमांक 25 इथे उल्लंघन करण्यात येते. अंपायर सिग्नल. यस लेगबॅटच्या सुरुवात मिळते सिंगल. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड 15 ऑन बोर्ड. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 3.2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय कंप्लीट. 1.4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे 17 क्रमांक 1 मधील. नेक्स्ट बॉल मेक साठी हा बॉल. बाची टॉपेजे बॉल हवे मध्ये कॅच झाला ड्रॉप. अगदी साधा सोपा आणि लॉलीपॉप झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाला. काचेस वेन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पण आता कॅच मैदानाच्या आतमध्ये झाला ड्रॉप. अगदी आता ही झेल कितपत मागणी ठरतीये टीम जय मल्हार माणिवले संघाला याचं उत्तर येणारी वेळच देऊन जाईल. दिशा पाहावी लागेल. दिशा पाहावी लागेल. लक्षिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. ICC नियम क्रमांक 22 चं उल्लंघन करत असताना पंच प्रवीण विशेष सर आमच्याकडे वळतात आणि पंच दर्शवतात अंपायर सिग्नल. यस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये 17 अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आता पाहावं लागेल 17चा खतरा कोणत्या टीमला लागतोय. कारण स्पर्धा थाटामाटात पार पडत असताना काकडपाडा गावाच्या मानाची आणि काकडपाडा गावाच्या अभिमानाची स्पर्धा आपण पाहता. नीटनेटका आणि प्रामाणिक हे आयोजन संपूर्ण ग्रामस्थ मंडळ काकडपाडाच्या माध्यमातून. ओहो स्लॉक स्वीप करायचं होतं नाही जमलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत केली या बॉल आणि निघून चालला त्याच दिशेत आणि त्याच वेगामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. स्टील 2 टू गो. शेवटच्या अंतिम 2 बॉल ओव्हर नंबर 4 मधील. संघ थोडासा अडचणीत आहे आणि आता त्या अडचणीतून त्याला बाहेर काढायचा. त्याच्याच प्रयत्नामध्ये ऋग्वेद ऑन साइडला टर्न केला अलॉंग द कार्पेट. अगदी प्रचंड वेगाने फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. बॉल पर्यंत आला. बॉलला कॅरी केलं. बॉलची थ्रोफिकी केली. तोपर्यंत 2 धावा 1 अवधी जरूर होता आणि इथे 2 धावा 1 गेल्यात. चांगला आय कॉन्टॅक्ट. अगदी धावा कशा का होईना पण धावा येत आहेत ही खऱ्या अर्थानं जमेची बाब म्हणावी लागेल टीम जन्म शिरवली संघासाठी. संत गतीने वाहते इंद्रायणी कासवाच्या गतीने धावफलक पुढे जात असताना 19 धावा. यावेळेला जबरदस्त टायमिंग. जबरदस्त फटका. V मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. डीप कव्हर रिजन मध्ये फिल्डर एका टप्प्याने बॉलला कॅरी केलाय. गरुड रिझर्व घेतली फिल्डरनं पण तत्पूर्वी रन्स मिळतील इथे तब्बल पूर्णपणे 2. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 4 षटकांच्या अंती शुभ अंकावरती अर्थातच 21 धावा. 21 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5. अगदी नेक्स्ट मॅच देखील आपल्याला एक चांगली लढत पाहायला मिळेल. म्हणजे खऱ्या अर्थानं आजचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसामध्ये या मसा परिसर टेनिस बॉल क्रिकेट पटलावरील टेबल टॉपर संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला दिसतील. सिद्धिविनायक स्टार कोरावळे बनाम जय हनुमान टेंबले या 2 टीमच्या दरम्यान खऱ्या अर्थानं एक चांगली लढत एक बिग बॅटल
आपल्याला मॅच नंबर 2 मध्ये पाहायला मिळेल. तर चला सिद्धिविनायक स्टार कोरावळे टीमचे कॅप्टन आणि जर्मन टीम टीमचे कॅप्टन विनंती असेल या आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. पण तत्पूर्वी जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. खऱ्या अर्थानं काकडपाडा चषक 2026 म्हटलं तर बरेचसे पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होतो या निलेश. शेवटचं षटक, अंतिम षटक इनफिल्डच्या वरून भेदलाय. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल चालला थेट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. जमिनीला दन 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 करत रन्स मिळतील 4. नाही तर आता चौकारानं केलं स्वागत ते म्हणजे गोलंदाज निलेशचं बॅट्समन मेघना. अशाच प्रकारची फटकेबाजी आता अपेक्षित आहे. बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळेल. हलकीशी एज घेतली. बॅकवर्ड रिझन मध्ये बॉल चालला होता. गली रिझनचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला. तत्पूर्वी रन मिळते ते सिंगल. 26 ऑन बोर्ड. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. शेवटचा षटक आहे, अंतिम षटक आहे डेथ ओव्हर आणि या डेथ ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे जर्मा शिरवली टीमचा. शेवटचे अंतिम 4 बॉल फर्स्ट स्पेलचे. ओहो, धीम्या गतीचा होता. गती कमी केली होती. गतीमध्ये मिश्रण. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. अपघात निश्चित आणि अपघात झाला. बॅट्समन ऋग्वेदचा धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. 26 अंकावरती तब्बल 6वा टीम जर्मन शिरवली संघाला फलंदाज बाद. तब्बल रोख रक्कम 51,000 रुपये धनराशी व आकर्षक काकडपाडा चषक आपण पाहताय. तब्बल या स्पर्धेचा जर विचार करायला गेला तर 32 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या 32 संघांमध्ये 31 संघांना मागे सरसावून कोणता एक संघ या चॅम्पियन ट्रॉफीवरती आपलं नाव करेल याचं उत्तर 4 जानेवारी 2026च्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक तब्बल रोख रक्कम 25,000 रुपये धनराशी व आकर्षक काकडपाडा चषक. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक तब्बल रोख रक्कम 11,000 रुपये धनराशी व आकर्षक काकडपाडा चषक. ओव्हर पिच समोरच्या दिशेने खेळला. फटका जबरदस्त, उंची जास्त, लांबी कमी. फिल्डर डाऊन द बॉल. लॉंग ऑफ मध्ये कोणतीही चुकी होणार नाही. या टिपलाय फिल्डर न जाईल आणि संपला बॅट्समन संकेत साखेळ. 1 मोर विकेट. मेघला आता परतावा लागतंय माघारी. जर विचार करायला गेला तर सुरुवात खडतर राहिली होती. त्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर शेवट गोड करू शकेल बॅट्समन मेघ आणि बॅट्समन ऋग्वेद. पण त्यानंतर खऱ्या अर्थानं गोलंदाज निलेशनं दिलेले हे 2 जबरदस्त ब्रेक थ्रो टीम जर्मन शिरवली संघाला. कमबॅक अप्रतिम राहिलाय गोलंदाज निलेशचा. अगदी पहिल्या 2 बॉलवरती 5 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या 2 बॉलमध्ये एकही धाव त्याने खर्च केलेली नाहीये आणि वैयक्तिक खात्यामध्ये 1 विकेट देखील त्याने संपादित केली. शेवटचे 2 बॉल फुल ओव्हरलेनचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग रिझनचा फिल्डर बॉल पर्यंत येईल. बॉलला कॅरी करेल, थ्रोबेकी करेल. पहिली कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि आता दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन आउट.
चला सिद्धिविनायक स्टार कोरावले टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान टेंबरे टीमचे कॅप्टन विनंती असेल या आपण करूयात आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस टेंबरे बनाम कोरावले असं बॅटल आपल्याला मॅच नंबर 2 मध्ये पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं काकडपाडा जर म्हटलं तर सातत्यानं क्रिकेटची पंढरी काकडपाडा टीममध्ये आपण पाहत असतो. या गावाच्या माध्यमातून बरेचशा ऐतिहासिक स्पर्धा आपण नेहमी पाहत असतो आणि आज खऱ्या अर्थानं ही ऐतिहासिक स्पर्धा याच ऐतिहासिक क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये फटका प्रॉपर टायमिंग आहे की फटका मिस टायमिंग आहे पाहावं लागेल. मिस टायमिंग तर स्ट्रोक जरूर होता. अगदी बॉल चालला नोमास लँडमध्ये तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता 3 केल्या गेल्यात कंप्लीट. षटक क्रमांक इथे 5वा देखील झालाय कंप्लीट आणि पहिला सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान शिरवली संघ जाऊन पोहोचलाय 8 गड्यांच्या नुकसानात तब्बल 30 अंकावरती आणि 31 धाब्यांचं माफक लक्ष उभं केलंय ते म्हणजे टीम जय मल्हार माणिवली या संघाच्या अगेन्स्ट. टॉस बॉक्सच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळूयात जिथे लढत आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचची सिद्धिविनायक स्टार कोरावले बनाम जय हनुमान टेंबरे. येस खऱ्या अर्थानं आम्ही टॉससाठी विनंती करू आदरणीय सन्मान्य दत्तात्रयजी मारसे साहेब त्याचबरोबरीनं लक्ष्मणजी घागस साहेबांना या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करू या पण आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस बॉक्स मध्ये टॉस. चला टेंबरे टीम या आपण एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सिद्धविनायक अर्थातच गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन कोरावले संघ मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन टेंबरे संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळेल. या दोन टीमच्या दरम्यान एक चांगलं बिग बॅटल आपल्याला पाहायला जरूर मिळेल. मॅच नंबर 2 मध्ये जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स मधून थेट टॉस बॉक्स मध्ये. येस दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस खऱ्या अर्थाने करतोय. येस टॉस खऱ्या अर्थाने केला जातोय साहेबांच्या शुभ हस्ते. टेंबरे बनाम कोरावले कॉल असेल टीम कोरावले संघाचा. येस स्विंग द कॉइन टेल असा कॉल आणि टेल आलाय. मान्यवरांना विनंती असेल की आपण शुभेच्छा देऊन सन्मानानं आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हा. येस टॉस जिंकला टीम सिद्धिविनायक कोरावळे या संघाने प्रथमतः टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फील्ड क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय पण यामागचं विशेष कारण आमची बॉलिंग ऑर्डर चांगली त्याच्यामुळे आम्ही फिल्डिंग करणार. येस कोरावले टीमची बॉलिंग लाईनअप आम्ही नेहमी पाहिली आहे ती स्ट्रॉंग आहे. खऱ्या अर्थानं कोरावले संघ स्पर्धा भरपूर खेळत असतो आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही आम्ही पाहिलंय अगदी बक्षीस पात्रामध्ये देखील जाता प्रत्येक बक्षीस तुम्ही जरूर पटकावत असता. पण त्यानंतर खऱ्या अर्थानं काकडपाडा जर म्हटलं ना तर क्रिकेटची पंढरी म्हणून काकडपाडा गावाकडे पाहिलं जातं आणि आज याच काकडपाडा गावाच्या माध्यमातून इतकी नेटनेटकं आणि प्रामाणिक आयोजन आणि इतकी दमदार स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एकंदरीत काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? मस्त आयोजन केलंय. टॉस जिंकला फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. समोरचा संघ जर म्हटलं तर जय हनुमान टेंबरे संघ या टीम बद्दल काय म्हणाल? आता आम्ही फर्स्ट टाइम खेळतो आता अनुभव तर नाही आम्हाला बघू काय होतं ते. जाऊया टेंबरे टीमच्या कॅप्टनकडे. टॉस हरला पण मॅच मात्र अजूनही हरला नाहीये. जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आमचाही निर्णय फिल्डिंगचाच असता कारण की आमचे बॉलर यंगस्टर आहेत पण बेस्ट आहेत. कारण की आमचे बॅट्समन अजून येतात तर आता बॉलिंगच घेतली असती पण नाही जाऊ दे आता फिल्डिंग आली. येस बॅटिंग आपल्या वाटेला आली आहे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना काय रणनीती या मॅचमध्ये आम्हाला पाहायला मिळेल? आमचा ओपनर वैभव आणि संदेश आहे. हरकत नाहीये जास्त बोलत नाही कॅप्टन पण आता त्याची बॅट किती मोठ्या प्रमाणात बोलते हे आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. अगदी पूर्वार्धाचा खेळ आपण पाहता एका बाजूला माणिवली संघ तर दुसऱ्या बाजूला शिरवली संघ. अगदी पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना शिरवली टीमनं दावा केला त्या तब्बल 30 आणि 31 धाव्यांचा मोठं माफक लक्ष उभं केलं टीम जय मल्हार माणिवली संघाच्या अगेन्स्ट. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे आपल्यासोबत जोडले जात आहेत आमचे साथी समालोचक अर्थातच दत्ता फर्डे सर. थँक्यू सो मच.
हॅलो हॅलो थँक्यू तुषार. कोणाला पाहिजे? तर मानिवली संघाला जिंकण्यासाठी निर्धारित 30 चेंडूंमध्ये 31 धाब्यांची गरज असेल. पहिलं षटक, पहिला चेंडू अराउंड द विकेट आणि परफेक्ट यॉर्कर. There is no chance to the batter and there is no contact between the bat and ball and there is a dot ball. Superb delivery. पहिला चेंडू ज्यामध्ये गती नव्हती परंतु अचूकता होती आणि बॅट्समननी ड्रायव्हिंग लेंथ पासून त्याला दूर ठेवलं आणि दॅट इज अ क्लास ऑफ द बॉलर. वन्स अगेन यावेळेस ऑन साइडला स्लॉक स्वीप परफेक्ट मोड द बॅट आणि स्विंग करत असताना विराट कोहली च्या स्टँडच्या डोक्यावरनं 6 धावा येतील. जबरदस्त आक्रमण पाहायला मिळालं बॅट्समॅन ज्ञानेश्वर कडव. कडक शॉट होता, कडक हातोडा शॉट, कारण त्याची बॉडी लेंथ देखील जबरदस्त आहे. यावेळेस प्लेसमेंट आहे, प्लेसमेंट आहे, सेन्सिबल क्रिकेट म्हणू शकतो आपण. कारण तुमच्याकडे जर क्षमता असेल षटकार डिलिव्हर करण्याची, तुम्ही षटकारचा डिपॉझिट करू शकता सहज. तर मात्र 1-2 चेंडू जरी खेळले, डॉट बॉल खेळले तरी काही फरक पडणार नाही. आणि रन बॉल मॅच आहे, 30 मध्ये 31 करायचे आहेत. एक षटकाराने 6-5 चेंडू तुमच्या हातात आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने मिस टायमिंग आहे. तडीया सर्कलचा क्षेत्ररक्षक बाउंड्री पर्यंत पोहोचला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये उंचावरून हा चेंडू काही टप्पे घेत सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि ज्ञानेश्वर कडवच्या बॅटमधून आलाय आणखीन एक चौकार. मिस हिट देखील कार्लोस बॅटवर्डचा बाहेर जातो, पोलार्डचा बाहेर जातो, तसं ज्ञानेश्वर कडवचा देखील बाहेर जातोय. इनसाइड आउट, व्हाट अ क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह ओव्हर द टॉप. जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला आणि सर चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. आणखीन एक ज्ञानेश्वर कडवचा हा तंत्रशुद्ध टेक्निकली गुड साऊंड विथ अ ब्युटिफुल टायमिंग 1/4. There is a BKM Dhaneshwar Kadav is an unstoppable storm for the team. This time beautifully played towards the cow corner region. The fielder is there and he takes a single. 15 धावा धावसंख्या बलकर पहिल्या षटकामध्ये 31 ची गरज असताना मला वाटतं 15 म्हणजे अर्धी धावसंख्या ही पहिल्या षटकामध्ये कंप्लीट केली आहे. आणि ज्या वेळेस ऑपोजिशन पार्टी म्हणजे मानवली विपक्ष शिरवलीकर बॅटिंग करत होते, मला वाटतं त्यांना इतक्या धावा बनवण्यासाठी ऑलमोस्ट 2 का 3 षटक लागले होते. म्हणजे एकंदरीत आपण म्हणू शकतो स्ट्रायकिंग ॲबिलिटी ज्याच्याकडे अटॅकिंग क्रिकेट आहे तो या क्रिकेटवर राज्य करत असतो. विराट कोहली स्टँडच्या वरून गेलं त्यावेळेसच कळालं की हे अटॅकिंग क्रिकेटवाले आहेत. कारण विराट कोहली हे आज जर बघितलं तर 37-38च्या रेंजमध्ये असून सुद्धा आजही ते आक्रमण करत असतात. हे तिन्ही, मग तो हिटमॅन असो, विराट असो किंवा द लेजेंडरी महेंद्रसिंग धोनी असो, तिघांचे स्टँड आहेत. हा चेंडू थोडासा बघितला तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे ना. ओके, बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. तसं बघितलं तर स्लोअर रन होता, पण बघायचं आहे थर्ड अंपायर डिसिजन. व्हॉट विल बी द थर्ड अंपायर डिसिजन. इट्स अ फेअर डिलिव्हरी, कारण मांडीवर चेंडू लागलाय आणि स्लोअर वन असल्यामुळे तो चेंडू डीप होणार होता, तो स्टंपच्या लाईनमध्ये सहज गेला असता. 3 षटकारासाठी मानिवलीसाठी 1100 रुपये आणि 3 चौकारांसाठी 500 रुपये. नामदेव गोड यांच्याकडून सरपंच मानिवली. आता तेवढे धावा पण नाही राहिल्या. इथे पहिला षटकार गेलेला आहे
ज्ञानेश्वर कडव यांचा हा षटकार आलाय. नामदेवजी कडव यांच्याकडनं 3 षटकारासाठी 1100 रुपये आलेत. धावा तितक्या राहिलेल्या नाही आहेत, परंतु 3 जर षटकार आले तर 1100 रुपये प्राप्त होतील ज्ञानेश्वर कडव यांना. कडक शॉट खेळतोय, कडक हातोडा शॉट आहे, काय जबरदस्त बॅटिंग आहे. मग तो ऑन साईड असो ऑफ साईड असो प्रत्येक साईड आपलं आक्रमण प्रहार दाखवतोय. नाही प्लेड ऑन, स्विंग अँड मिस पडल्यानंतर थोडासा काटा बदलला, याला आपण म्हणतो बॅकअप द्या स्लोअर वन. असे ज्यावेळेस आक्रमक खेळाडू असतात त्यांच्यासमोर स्लोअर वन इज द बेस्ट ऑप्शन, कारण रॅपिड वन टाकला तर ते त्यांचा बॅट स्विंग हा हाय बॅक लिफ्ट असतो, लगा तो 6, कारण 70-70 बॉल आपण वापरतोय. मिस टायमिंग आहे, शॉर्ट कव्हरला झेल होऊ शकतो आणि कॅच ड्रॉप झाली आहे. काही चेंडू हे आमच्या निदर्शनास येत नाही आहेत ऑफ साईडचे, त्यामुळे कदाचित आमच्याकडनं देखील मिस्टेक होऊ शकेल, कारण आम्हाला दिसत नाहीये. परंतु तरी देखील आम्ही अंदाज घेऊन बोलण्याचा प्रयत्न करतोय, कॅमेऱ्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करतोय, मॉनिटरवर बघण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर ही रनिंग कॉमेंट्री देण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय. नो बॉल असेल, फ्री हिट. ही पूर्ण मॅच कंट्रोल करत असताना मानवली टीम धावसंख्या धावफलकावर बिनबाद 24. एकही फलंदाज अजूनपर्यंत त्यांनी गमावलेला नाहीये. विघ्नेश गोलंदाजी मार्ग, दुसरं षटक ओव्हर द विकेट. ओव्हर चेंडू होता, यावेळेस लॉफ केलाय. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक आहेत, पेट्रोलिंग करत आहेत. थ्रो करेपर्यंत एक सिंगल निश्चित प्राप्त होईल. या मैदानाचं डायमेन्शन बघितलं तर 2-2, 3-3 धावा जास्त येणार नाहीयेत, कारण चेंडू हा लगेच ट्रॅव्हल होतो, उतार आहे, हिरवळ आहे आणि असं असताना कडक जागेवर चेंडू लवकर जातो. डॉट बॉल. ज्ञानेश्वर कडव आणि त्यानंतर त्याच्या समवेत असणारा तुषार, या दोघांचा फरक बघितला तर तुषारला हा पहिला चेंडू मिळाला होता. बाकी 12 चेंडू ज्ञानेश्वर कडवने खेळलेत आणि त्यामध्ये त्यांनी 24 धावा कॅपिटलाइज केल्यात. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा धावसंख्या फलकावर लागलेत. 18 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असेल, मॅच अगदी सोपी झाली. इथून जर विचार केला 2-2 धावा जरी काढल्या प्रति षटकामागे तरी टीम मानिवली सहज जिंकेल. फुल टॉस, लेग बिफोर विकेट, LBW मिडल स्टंपवर सापडले गेले आणि इथे ज्ञानेश्वर कडव परतणार तंबूच्या आश्रयाला, परंतु अर्धी नव्हे तर मानिवली या टीमच्या दृष्टीने त्यांनी शिरवलीकरांना पूर्ण डॅमेज केलं आणि ते पायचीत पकडले गेलेत. लोअर फुल टॉस अति उत्साहामध्ये ऑन साईडला पुल करायला गेले आणि तिथे मिस्टेक झाली ज्ञानेश्वर कडव यांच्या माध्यमातून आणि मिडल स्टंपवर पायचीत लेग बिफोर विकेट ते सापडले गेले आणि ही पहिली विकेट इथे प्राप्त झाली आहे. भरपूर कालावधीनंतर ही पहिली विकेट आली आहे. क्रॉस बॅटेड शॉट, फुटवर्क नव्हतं, तिथूनच स्वीप करायला गेले होते ऑन साईडला. चेंडू आणि फळीमध्ये बराच अंतर, चेंडूच्या रेषेत येणं गरजेचं असतं, चेंडूपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही त्या चेंडूपर्यंत पोहोचता त्यावेळेस तुमचा फटका हा एक्झिक्यूट होत असतो. ओव्हर पिच चेंडू होता, ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला, तिथून येईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. थ्रो थोडासा वाईडच होता, विकेट किपरने जम्प केलं होतं. जर कॅरी करू शकले असते तर कदाचित इट कुड बी अ व्हेरी क्लोज, खूप क्लोज असू शकला असता. 2 मिळाल्या. शॉट आपल्याला अप्पा स्लाइस, पॉइंटच्या डोक्यावरनं स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि मॅच विनिंग चौकार. आणि अशा पद्धतीने मानिवली टीम कॉन्कर्ड द विक्ट्री अगेन्स्ट ऑफ शिरवली टीम आणि वोन द हार्ट ऑफ द एंटायर मानिवली विलेजर्स. वन्स अगेन congratulations Manuvali team and hard luck Shirovali team. Better luck next time my dear friends. So no doubt man of the match one man army ज्ञानेश्वर कडव हे ठरले तर मॅन ऑफ द मॅच. ज्ञानेश्वर कडव आपण यायचंय
आणि ही मॅन ऑफ द मॅच आपण स्वीकारायची.